नमस्कार, मी श्रोते राहुल बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीला महत्त्वाची घडामोडी। पुणे शहरासह परिसराला जोरदार पावसानं झोडपून काढले। मान्सूनपूर्व पावसाच्या हजेरीमुळे पुण्यामध्ये अनेक भागात रस्ते जलमय झाले। चिंचवडमध्ये सर्वाधिक 68 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। पुण्यात अनेक सोसायट्यांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना आहेत। पुणे शहरासह परिसराला पावसानं चांगलंच झोडपून काढलेलं आहे। कात्रज परिसरात जोरदार पावसामुळे कशा प्रकारे रस्ते पूर्णपणे जलमय झालेले होते आणि त्याच पाण्यातनं मार्ग काढत वाहनधारकांना पुढे जावं लागत होतं त्याचे दृश्य। स्वारगेट परिसरात सुद्धा मुसळधार पावसामुळे वाहतूक काहीशी मंदावली, तर इंदिरानगर परिसरात काही घरांमध्ये यामुळे पाणी शिरलेलं होतं। तर पुणे शहरासह परिसराला जोरदार पावसानं चांगलंच झोडपून काढलेला आहे। हा मान्सून पूर्व पाऊस आहे आणि यामुळे चांगलीच तारांबळ काही जणांची झाली। कात्रज परिसरात रस्ते पूर्णपणे जलमय झालेले होते आणि त्यामुळे वाहनधारकांना याच पाण्यातनं मार्ग काढताना चांगलीच कसरत करावी लागली। पुण्यातल्या स्वारगेट परिसरात सुद्धा याच पावसामुळे वाहतूक काहीशी मंदावलेली होती। तर पुणे शहरासह परिसरात झालेल्या या मुसळधार पावसामुळे इंदिरानगरसह अनेक भागांमध्ये काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलेलं होतं। तर तब्बल 68 मिलीमीटर पावसाची नोंद चिंचवडमध्ये झालेली आहे। पुणे शहरासह आसपासच्या परिसराला पावसानं चांगलं झोडपून काढलेलं आहे। सध्या ही जी तीन दृश्य आपण पाहतोय, कात्रज, स्वारगेट आणि इंदिरानगर परिसरातली, ती पुण्यातली आहेत। पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस झालाय। राज्याच्या अनेक भागांना काल पावसानं चांगलं झोडपून काढलंय।